दिवाळीचा सण आणि फराळाचं हे अप्रतिम असं नातं असतं, पण महागाईचं आणि वाढत्या खर्चाचा विचार करता सध्या फराळ करणं हे सर्वसामान्य नोकरदार आणि मजूर वर्गाला परवडत नाहीये. त्यामुळेच तयार फराळाची मागणी आता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून साताऱ्यातल्या शेखर भरतशेठ राऊत प्रभाकर मिठाई हे दुकान सातारकरांच्या चवीला गोडधोड फराळ देत आलेलं आहे. आता त्यांच्यासारख्या पारंपरिक मिठाई घरांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी उसळलेली आहे. घरी फराळ बनवण्याची जुनी परंपरा हळूहळू कमी होत असताना तयार फराळानं मात्र बाजारपेठ सध्या गाजवल्याचं दिसतंय. दिवाळी म्हणले की फराळाचे पदार्थ आलेच आणि सातारावासी दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांना नेहमीच दरवर्षी भरभरून प्रतिसाद देत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळीच्या तयार फराळाला मागणी चांगली आहे आणि सातारा वासियांच्यासाठी किंवा ज्या महिला गृहिणी ज्या आपल्या नोकरीनिमित्त वगैरे फराळ करायला वेळ देऊ शकत नाही, तर त्यामुळे तुम्हाला म्हणजे ग्राहकांना सुद्धा निवडीसाठी प्राधान्य जास्त मिळतं आणि त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फराळाच्या पदार्थांना प्रतिसाद चांगला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.